हॅलो हॅलो, कोपर संघ एक पंच द्या. गावातली मॅच आहे त्याकरता एक अंपायर. कोपर टीम प्रफुल्ल पाटील जर असाल तर अंपायरच्या भूमिकेमध्ये जायचं आहे, कारण की गावातली मॅच आहे आणि त्याच कारणास्तव एक पंच हवेत. हॅलो, करुशी टीम बॉलर नेम आणि 12th मॅन ते देखील पाठवायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम, सर्वांचं सहर्ष स्वागत. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि क्रांतीवीर चषक, मॉन्सून धमाका आणि त्यामधील आजचा हा पहिला दिवस. एका विरोधात पाहिलं तर शिरडोन आणि त्यांच्या विरोधात करुशी असा पहिला सामना. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच स्टार्ट. 4 षटकांची मॅच आणि जर पाहिलं तर पॉवर प्ले नसणार आहे. हॅलो, कस्तूप टकले त्यांनाही विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. चला मॅचला करूया सुरुवात. रोहित पवार समोर असणार आहेत. अभिभव स्ट्राईकला पहिला बॉल. ओह, स्विंग अँड मिस. वेग पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर, खांद्याचा वापर केला, टॉस केला बॉलला आणि पुरेपूर शॉर्ट ग्राउंडचा वापर सध्या गोलंदाज करताना पाहायला मिळतील. डॉट बॉलनं इथून खरुशी टीमनं सुरुवात केली आहे. ही बॉल त्याच दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता. फुटबॉलचा वापर नाहीये. जाग्यावरनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या विपरीत पाहिलं तर वेग पुन्हा आणि पुढ्यामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा खाली राहिला आणि त्यामध्येही मिस झाल्यात. 2 बॉलचा खेळही संपन्न झाला. ओ, चांगला फटका, परंतु थोडासा पाहिलं तर स्टंपवर बॉल आदळला. सिंगल धाव आणि पहिली धाव संख्या इथून शिरडोन टीमच्या वतीनं जोडली जाईल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर पहिली धाव फलकावर लागले गेले. स्ट्राईक देखील रोटेशन. अभिभोईर समोर असतील. 3 बॉल तर फेस केले होते रोहित पवारनं, परंतु त्यामध्ये पाहिलं तर एकच धाव आली आहे आणि पहिला षटक आणि त्यामध्ये जर किमान 10च्या पलीकडे पोहोचणं महत्त्वशील आहे, परंतु पोहोचलं जाईल का? वेग शॉर्ट टर्म इथे बॉल रिलीज केला गेला. ऑफ साइड दी ऑफ स्टंपला मारायचं होतं अभिभोईरला, परंतु मिस झाले. डॉट बॉलची सांगता. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. ही बॉल टप्पा पडल्यानंतर खाली चान्स नाही आहे. वेग या बॉलवर फक्त अगदी नजर ठेवावी लागते आणि सध्या जर पाहिलं तर नजर प्रॉपर नाही आणि त्याच कारणास्तव सलगचा
दुसराही बॉल निर्धाव झाल्या. धाव संख्या जर पाहिली ना तर पहिल्या षटकामध्ये अद्यापपर्यंत एक धाव खर्च केली आहे. बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न होता परंतु मागील क्षेत्रामध्ये बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि खरोशी संघानं काय सुरुवात केली आहे. धाबा अवघ्या पाहिल्या तर 6 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद शिरडोन टीमची धावसंख्या 2 पाहायला मिळते आहे. 4 षटकांची मॅच आहे. किमान जर या रबर बॉलचं विश्लेषण करायचं झालं तर 4 षटकांमध्ये किमान 7च्या पलीकडं पोहोचणं गरजेचं आहे. कारण की खरोशी टीमकडे जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली आहे आणि सातत्यानं अगदी गोलंदाजीच्या बलबुत्यावर कित्येक मैदानावर या टीमनं छाप देखील सोडल्या. वावेघरच्या मैदानावर देखील या संघाला खेळताना पाहिलं होतं आणि चांगला खेळ त्याही मैदानावर दाखवलं होतं. परंतु विसरून चालणार नाही. त्यांचे अपोजिट पाहिलं तर शिरडोन संघ असणारा. धाबा बनवावा लागतील टॉस हरल्यानंतर. बॅटिंग आली आहे. अभि सध्या स्ट्रगल करतील. प्रॉपर नियंत्रण नाही आणि त्याच कारणाचं बॉल पाहिले तर वारंवार डॉट होताना पाहायला मिळाले. धावा अवघ्या फक्त 2च पाहायला मिळतील त्या स्कोर कार्डवर. विजयनं पहिलं षटक हाताळलं त्यामध्ये यशस्वी राहिला नाहीये. एकही खेळाडू बाद केला नाहीये परंतु 2च धावा त्यांनी खर्च केल्या. सुरुवात चांगली करून दिली आहे. प्रेशर मी तर म्हणे बॅटिंग करणार टीमवर असणार आहे ते शिरडोन टीमवर. कारण की धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये त्याच धावा त्यांना डिफेन्स करायचे आहेत 4 षटकांमध्ये. का इथून 50 पर्यंत पोहोचण्याचा टार्गेट रचला जाईल का? स्लॉटमध्ये बॉल आहे परंतु उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि थेट चाललाय फिल्डरच्या हातामध्ये. पहिला विकेट गारद होताना पाहायला मिळेल शिरडोन टीमचा. अभि भोईर. धावा फक्त अवघ्या त्याच्या पाठमधनं एकच आली आहे आणि तोही आता इथून झेलबाद झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज जर पाहिलं तर धीरज आणि धीरजला मिळालाय इथून मोठा धीर. कारण की फर्स्ट विकेट लॉस टीम शिरडोन. नवीन खेळाडू भालचंद्र दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत होते भालचंद्र परंतु आता बॅटिंग करावी लागेल. धावा फक्त पाहिल्या तर 2 त्यामध्ये फर्स्ट विकेट लॉस. दुसरा षटक मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडला परंतु टो एंड लागली. ऑफ साईडला बॉल गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळाली जाईल. स्ट्राईक रोटेशन झालाय आणि जर पाहिलं रोहित पवार त्यांच्या खांद्यावर भार आहे. सर सेनापती. धावा पाहिल्या तर 3च स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. ओह परफेक्ट यॉर्कर. बुंध्यामध्ये बॉल टाकला गेलाय. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. खासियत आहे ती खरोशी टीमची गोलंदाजी आणि सध्या त्याचाच खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नाचवलाय सध्या फलंदाजांना. ओहो हाही बॉल पाठीमागे रिलीज केला होता. मारण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नाही आहे. सरळ बॅटवर घेण्याचा प्रयत्न होता रोहित पवारचा परंतु हाही बॉल मिस झाल्यात. थोड्याशा चुका शिरडोन टीम कडनं बऱ्याचशा झाल्यात. कारण की सिंगल डबलनं ही धावसंख्या उभी राहू शकतो. स्टार्ट मिळणं हे गरजेचं आहे परंतु तो स्टार्ट सध्या मिळत नाहीये शिरडोन टीमला. षटक क्रमांक जर पाहिलं तर धीरज यांचंही संपन्न झाला आणि जर दोन्ही गोलंदाजांचं विश्लेषण केलं तर 2-2 धावा खर्च केल्या. टोटली 4 धावा धावफलकावर लागल्या. त्यामध्ये धीरजला एक विकेटही मिळाली आहे. आता जर पाहिलं तर अवघ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि त्या 12 बॉलमध्ये आता कितपर्यंत धावसंख्येवर शिरडोन संघ जाऊन पोहोचेल हेही पाहणं महत्त्वशील राहील. कारण की भालचंद्रकडेही क्षमता आहे आणि जर मागच्या सीझनचा विचार केला रोहित पवारचा तर इन्फॉर्म होता परंतु सध्या थोडासा आउटफॉर्म पाहायला मिळेल. कारण की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. रुद्र 11चे अगदी सर्व त्यांचंही मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. नितीनजी कर्णेकर त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. मागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर रनरअप राहिला होता. रुद्र 11 शिरडोन या टीमनं अगदी चांगला परफॉर्मन्स केला होता आणि रनरअप ही राहिले होते.
रुद्र 11 शिरोडून संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 4 धावा धावफलकावर आहेत. जर 12 बॉल आता शिल्लक राहिल्या त्यामध्ये किमान आता 35 किमान 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की शिरोडून टीमकडे ही गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्या धावाही महत्त्वाच्या आहेत. मारण्याचा प्रयत्न शॉर्ट टर्म पुल, परंतु ऑफ साईडला गेलाय. धीरज आहेत बॉल खाली, बॉलला फील करणार तत्पूर्वी सिंगल कंप्लीट झाल्या. भालचंद्रला मिळाली स्ट्राईक, परंतु आता भालचंद्र ही त्यालाही बॅटचा फेस खोलावा लागेल, कारण की आता सिंगल डबल महत्त्वाचे आहेत, परंतु त्याच बरोबरीनं मोठे फटके येणंही फार महत्त्वाचे आहेत. 5 धावा धावफलकावर तिसऱ्या षटकाला सुरुवात. रोशन आहेत गोलंदाजी मार्कवर. इनॅक्शन मध्ये तिसऱ्या क्रमांकावर त्यांना आणलं गेलंय, परंतु समोर जर पाहिलं तर भालचंद्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. क्षेत्र निवडला डिक्लेअर. एक धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या जर पाहिली ना तर 1-5-6 या धाव संख्येवर रुद्र 11 शिरडोन संघाची धाव संख्या सध्या पाहायला मिळतीये. ओहो, मारण्याचा प्रयत्न परंतु नाहीये. इथे मिस झाल्यात. डिक्लेअर झोन मध्ये आई बॉल गेलाय. सिंगल मिळाली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 7 धावा. जर जास्तीत जास्त धावा पाहिल्या नाही तर 5 धावा किमान पाठीमागच्या दिशेमध्येच पाहायला मिळाल्यात. आई बॉल प्रॅक्टिस असणं फार महत्वाचं आहे, तेही पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये, कारण की सदासद बॅटवर बॉल कलेक्ट होणार नाहीये. ते खेचून आणावे लागतील. फुटवर्कचा वापर आणि नजर हे फार महत्वाचं आहे या टी बॉल वर, आणि सध्या ते पाहायला मिळत नाहीये भालचंद्रकडे. फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु फील्ड करण्यापूर्वी सिंगल तर कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या 8 धावा धावफलकावर. ओहो, या वेळेसला स्लॉट मध्ये बॉल आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर आणि रोहित पवारच्या बॅट मधनं हा षटकार पाहायला मिळतोय. जर पहिल्या ओव्हरपासून अशा पद्धतीने सुरुवात झाली असती तर कुठेतरी शिरडोन संघाची धाव संख्या ही चांगली स्थितीमध्ये पाहायला मिळाली असती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि त्यामध्ये शिरडोन संघानं 1 विकेट गमवत असताना धावा जमवल्यात त्या स्कोर बोर्डवर 14. आता शेवटचा षटक आणि त्यामध्ये आता कितपत धाव्यांचा अगदी टार्गेट सेट करतील करुशी संघाच्या विपरीत पाहणं गरजेचं राहील. आणि स्लॉग ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज आता या 2 फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी राहील का? विचच्या आतमध्ये करुशी टीमचा अगदी रोखण्याचा प्रयत्न राहील का? आता इथून 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या 2 बॅटरच्या माध्यमातून राहील. पाहणं महत्वाचं आहे, कारण की रोहित पवार यांच्या बॅटमधनं अंतिम बॉलवर षटकार. जिथे 8 होते तिथून 14 धावा. शांतारामजी वाजेकर त्यांचाही आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून अगदी कित्येक स्पर्धा या मैदानावर घडवल्या गेल्यात आणि सातत्यानं अगदी आमचा आवाज त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिलाय. अनेक चांगल्या डीजे मास्टरी आहेत. रोहन आहेत गोलंदाजी मार्कवर. त्यांच्या माध्यमातून शेवटचा षटक टाकला जाईल आणि भालचंद्र आणि आता रोहित पवार का इथून गोलंदाजांवर करतील वार. पाहावं लागेल या 6 बॉलवर. मॅच ऑन गेम ऑन. ओ, चांगला फटका. उंची आणि लांबी तेही पाहणं महत्वाचं आहे. यस, गाठले अंतर. बॉल सीमा पलीकडे. भालचंद्र आता इथून बॅटचा फेसही खोलताना पाहायला मिळतील. रोहित पवारनंही षटकार मारला तर मी तरी का मागे राहू, हेही त्यांनी सिद्ध केलंय आणि षटकार ठोकलाय. धावा पाहिल्या तर 20 झाल्या स्कोर बोर्डवर. ज्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त अवघ्या 4च धावा पाहायला मिळाल्या होत्या
आणि तिसऱ्या षटकाला 10 टोटली जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 14 धाव्यांवर पोहोचले होते. आणि जर आता जर पाहिलं तर गोलंदाजाच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. आत्मविश्वास तुटला गेलाय गोलंदाजाचा. कमबॅक करण्याचा प्रयत्न या 5 बॉलमध्ये राहील, कारण की धावा 20 अद्यापपर्यंत धाव फलकावर लागल्यात. या बॉलवर जर पाहिलं तर 30ही धाव संख्या होऊ शकते. मिस आहे फटका, उंची कमी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु जेल ड्रॉप झाल्या. सेकंडचा कॉल, दुसरी धाव तर कंप्लीट झाल्या. कीपरच्या हातामध्ये बॉल अगदी थ्रो केला, परंतु या दोनच्या मदतीनं 22 धावा, लॉस ऑफ 1. रुद्र 11 शिरडून 3 ची धाव संख्या पाहायला मिळते. चांगली स्पर्धा, क्रांतीवीर चषक सध्या तुम्ही अनुभवताय. 4 दिवसांची स्पर्धा आणि त्यामधील आजचा हा पहिला दिवस. टाटा मार्टन उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि मॅचला ही सुरुवात झाली आहे. शॉर्ट प्लेनचा वापर, काय भन्नाट वेग पाहायला मिळाला. भालचंद्रलाही समजलं नाहीये बॉल कुठून टॉस झालाय. फक्त अगदी टप्प्यावर आता पाहत राहतील का बाउन्स कुठनं झालाय बॉल. सिंगल तर मिळाली जाईल, कारण की डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पहिला सामना आणि त्यामधील पहिला सत्र चालू आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग रुद्र 11 शिरडोन संघ करतोय आणि त्यांच्या अपोजिट जर पाहिलं तर अगदी खरोशी संघ गोलंदाजी करतानाही पाहायला मिळतील. दूरवरचा प्रवास खरोशी संघानेही केलाय. नाहीये पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये. साऊंड तर स्वीट आला होता, परंतु कॉन्टॅक्ट तेवढा चांगला झाला नाहीये. सिंगल मिळाली आहे, रोहित पवारला स्ट्राईक मिळाली आहे. रोहित पवार जर पाहिलं तर थोडासा मागणा राहिलाय, कारण की 4 बॉल डॉट त्यांच्या माध्यमातून खेळले गेले. त्यामध्ये 4 सिंगल आणि 1 षटकाराचा समाविष्ट आहे. आणि जर धावा पाहिल्या तर अद्यापपर्यंत 24 धावा धावफलकावर लागल्यात. चला, विनंती आहे मॅच चालू असताना कृपया आपण गाडी आणू नये. रोहित पवार समोर स्लॉट मध्ये आहे. हा बॉल तर आता शोधून आणावा लागेल, कारण की खूपच लांब स्लॉट मध्ये बॉल होता आणि प्रॉपर फायदा गोलंदाजाचा उचलला जाईल, कारण की या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 षटकार आले आहेत आणि जर धावा पाहिल्या ना तर टोटल 30 धावा धावफलकावर लागल्यात. पाच बॉलचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल, त्यामध्ये काय निर्णायक मोठा फटका शिरडोन टीम साठी. बॅकफुटला होता रोहित पवार, परंतु आता फ्रंटफुटला आलाय. षटकार ठोकले जातात त्यांच्या माध्यमातून. 30 धावा तर धावफलकावर लागल्यात, परंतु टार्गेट सेट करावं लागेल चांगलं. एखादा मोठा फटका आता खेचावा लागेल. मिस टायमिंग आहे, बॉल हवे मध्ये. धीरज जज करतोय बॉलला, कॅच पकडेल का? यस, पकडली जाईल. आणि तब्बल जर पाहिलं तर 2 विकेट नंतर 30 धावा धावफलकावर पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. आणि त्यामध्ये बॅटिंग करत असताना रुद्र 11 शिरडोन संघाला पाहिलं आणि त्यांनी धावा जमवल्या 30. 24 बॉल आणि खरोशी संघाला 31 धावांचा पाठला करायचा आहे. आणि जर विचार केला तर येत्या काही कालावधीमध्ये अगदी जर पाहिलं तर शांतीरत्न ट्रॉफी ती देखील तुम्हाला याच मैदानावर होताना पाहायला मिळेल. वन डे शो अगदी पाहिलं तर तारीख डिक्लेअर होईल. आणि जर पाहिलं तर शांतीरत्न ग्रुप त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रॉपर नियोजन अगदी संपूर्ण टीम साठी. जर पाहिलं तर जेवणाची व्यवस्था दर मॅचेला प्रत्येक प्रेक्षकालाही जेवणाची व्यवस्था शांतीरत्न ग्रुप त्यांच्या माध्यमातून असते. आणि काही कालावधीमध्ये तीही स्पर्धा मात्र तुम्हाला वन डे शोच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यांनाही शुभेच्छा देऊया. परंतु सध्या जर पाहिलं तर क्रांतीवीर चषक अनुभवता 4 दिवसाची स्पर्धा समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी पाहिलं तर यूट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा मात्र प्रक्षेपण केला जाते. त्यांचाही सहर्ष स्वागत करूया. ज्या वेळेला अगदी शिरडोन नगरीमध्ये मॅचेस होतात आवर्जून अगदी जर पाहिलं
तर या चॅनलला नेहमीच आवर्जून बोलवलं जातं. चला दोन खेळाडूही पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर विश्लेषण करायचं झालं तर प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये 30,000 पाहायला मिळते. तृतीय क्रमांक पाहिलं तर 15,000 आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पाहिलं तर 4,500 अशी धनराशी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि विशेष जर आकर्षक ट्रॉफी जर पाहिले तर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी पाहायला मिळतील. फलंदाज, गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यासाठी ट्रॉफी पाहायला मिळते. आणि मालिकावीरसाठी कूलर तेही तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जाऊया मॅचकडे. सामना जर पाहिलं तर तेवढा आता अतिटतीचा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की जर पाहिलं 24 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे करुशी संघाला. आणि त्या धावा आता रोखायच्या शिरडोन संघाला. गोलंदाजी शिरडोन संघाकडेही चांगली आहे, परंतु आता करुशी टीमच्या फलंदाजांनाही त्यांना फेस करावं लागेल. कारण की महत्वाचा शेवटचा षटक होता आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर 16 धावा आल्या. आणि तिथून थोडंसं टर्निंग पॉइंट त्या धावा मात्र तिथून ठरल्या जाईल का या स्पर्धेमध्ये. रोहन आणि विनय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि जर मानत्री पॉवर प्लेचा षटक पाहिलं तर भालचंद्र कातकरी त्यांच्या माध्यमातून टाकलं जाईल. फील्ड सेट केलाय. पहिला षटक फार निर्णायक राहील. कारण की ज्या वेळेसला करुशी संघाचे गोलंदाज विजय होते त्यांनी फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर धीरज आले होते, त्यांनीही 2 धावा खर्च करून 1 विकेट मिळवला होता. आणि त्यानंतर पाहिलं तर गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर रोशन आले होते आणि त्यांनी 10 खर्च केल्या. आणि अंतिम षटकामध्ये पाहिलं तर 16 आल्या. आणि त्याच पद्धतीनं 30 धावा त्या धावफलकावरही उभ्या राहिल्यात. भालचंद्र यांचा पहिला बॉल दुसऱ्या सत्रामधील पहिलाच बॉल फुल टॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक जज करतो रोहित पवार. यस टेक पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू आणि सलामीची जोडी तोडण्यामध्ये यशस्वी राहिलाय तो भालचंद्र कातकरी. फुल टॉस बॉल होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जो हवा होता तशा पद्धतीनं जुळला नाहीये. उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आणि थेट रोहित पवारच्या हातामध्ये बॉल. फर्स्ट विकेट लॉस. गोल्डन डकचं शिकार करुशी टीम का बागफुटला असणार आहे. कारण की ज्या वेळेला सलामीवीर बॅटरची जोडी तोडली जाते ना त्या वेळेला अगदी कुठेतरी वन साइडच मॅचेस पाहायला मिळतात. सलामी जोडी तर तोडल्या, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमधील आणि रबर बॉल क्रिकेटमधील इतिहास राहिला. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हा नेहमी घातकी ठरतोय. आणि त्यामध्ये आता धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजी धीरजनं कमालीची केली आहे. आता बॅटिंग कशा पद्धतीनं करतील डावखुऱ्या त्याचे फलंदाज आहे. आणि समोर जर पाहिलं तर विकेट टेक सध्या पहिल्याच बॉलवर केले ते भालचंद्रनी. ओ चांगला बॉल पायावर आदळलाय. बॉल संतोषकडे बॉल चाललाय. फील्ड तर झालाय. सिंगल लेग बायची ही धाव करुशी टीमच्या माध्यमातून सोडली जाईल. 1 विकेट नंतर पहिली धाव संख्या आता स्कोर कार्डवर पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन आणि त्यामध्ये आता स्ट्रायकिंगला पाहिलं तर विनय पाहायला मिळतील. स्टँड पोझिशन पाहिलं तर एकदम चांगली पाहायला मिळते. हा बॉल पाहावं लागेल. कुठेतरी झेल होणं गरजेचं होतं. अंदाज चुकलाय आणि त्याच कारणास्तव बॉल
चाललाय सीमा रेषाच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. नंबर 4 भालचंद्रच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार. फिल्डिंग इथून टाईट करणं फार गरजेचं आहे, कारण की 99% जर मॅच जर पाहिले ना तर फिल्डिंगच्या बलबुत्यावरही जिंकल्या जाऊ शकतात. तर फिल्डिंग चांगली झाली तर या मॅच मध्ये रुद्र 11 शिरडोन संघही परतफेड करू शकतो. परंतु विकेट गेल्यानंतर लो फुल टॉस बॉल होते ऑफ साइड दी ऑफ स्टंपला. कव्हरच्या दिशेने आलेला हा चौकार पाहायला मिळालाय. ऑन साइडला चांगला फटका. त्या ठिकाणी रोहित ठाकूर आहेत. बॉलला फील केलाय. थ्रो चांगला ओव्हर थ्रो झाला होता, परंतु फील चांगला केले भालचंद्रनं. सिंगल धाव मिळती आणि सिंगलच्या साह्यानं करूशी टीमची जर धाव संख्या पाहिली ना तर 1 बाद 6 धावा मात्र धाव फलकावर पाहायला मिळतील. 4 बॉलचाही खेळ संपन्न झाला. जर हे 2 बॉल महत्वाचे आता इथून करूशी संघासाठी असतील आणि शिरडोन टीम साठी हे 2 बॉल फार निर्णायक राहतील पहिल्या षटकामधील. स्लोबर परंतु धीरज यांची कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. नियंत्रण होते या फटक्यामध्ये. बुद्धीचा वापर केलाय. फिल्डिंग खराब झाली. रनआउटची संधी आहे, परंतु पहा काय कमालीची धाव इथे घेतल्या. जिथे 2 होत्या तिथे एक्स्ट्रा मध्ये धाव घेतल्या. टोटल 3 धावा आता भालचंद्र यांनाही मोजाव्या लागतील. भालचंद्र यांना नव्हे तर संपूर्ण टीमला या 3 धावा मोजाव्या लागतील. 9 धावा धाव फलकावर लागल्यात. एखादी विकेट आता शेवटच्या बॉलवर मिळेल का रुद्र 11 शिरडोन टीमला या मॅच मध्ये पुन्हा इन होण्यासाठी. परंतु चाणक्य खेळ सध्या करूशी टीमचे बॅटरी करताना पाहायला मिळतील, परंतु अक्षय डकले तेही मिस झाल्या. डिक्लेअर झोन मध्ये बॉल सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं टीमची धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर करूशी टीम 1 विकेट गमवत असताना 10 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. टोटली पाहिलं तर आता गरज आहे विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 21 धावेची. देवेंद्र मुकादम गोलंदाजी मार्कवर तयार होतील, ज्यानं मागची टुर्नामेंट अगदी पाहिली तर गाजवली होती. सलग 2 मॅचेस मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिले होते, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये त्यांचाही वापर केला जाईल आणि त्यामध्ये आता करूशी टीमचे बॅटर कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतील. विकेट गेला होता, परंतु तिथून संयम बाळगलं या दोन्ही फलंदाजानं, विजय आणि धीरजनं, आणि त्याच बलबुत्यावर 10 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. देवेंद्र मुकादम गोलंदाजी मार्कवर सज्ज. धावकुऱ्याचं फलंदाज समोर पाहिलं तर धीरज आहे. सध्या संयमी फटकेबाजी त्याच्याही बॅट मधनं पाहायला मिळाले, परंतु आक्रमण केलं जाईल का. स्लोबर लाऊडली अपील केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल पाहिला तर डॉट आलाय. जेवढे डॉट बॉल आता इथून टाकले जातील ना तेवढाच या मॅच मध्ये फ्रंट फुटवर शिरडोन संघ येताना पाहायला मिळतील आणि पिछाडीवर लोटण्याचा प्रयत्न या डॉट बॉलच्या माध्यमातून केला जाईल. परंतु सिंगल धाव जरी आली ना तिथून जर पाहिलं तर मॅच अगदी विजयाच्या दिशेनं करूशी संघही वाटचाल करेल. धावा येणं गरजेचं आहे करूशी टीमसाठी. फुल टॉस बॉल होता, परंतु जर पाहिलं तर पूर्णपणे स्टॅन चुकीचा होता. अगदी फास्ट बॉलवर ते तयार होते, परंतु स्लोवर बॉल त्यामध्ये थोडस मिस झाल्यात. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. 1 धाव आणि धाव मिळतीये. धाव संख्या 11 पाहायला मिळाली आहे. देवेंद्र मुकादम त्यांनाही विकेट घ्यावं लागेल. विकेट घेतलं तर मॅच मध्ये आणखीन पकड निर्माण आणि चांगला बॉल पाहायला मिळाला. कट्टर सध्या लेग कटरचा वापर केलाय. हातभर जर पाहिलं तर बाहेर या बॉलला काढलंय. देवेंद्र मुकादम खासियत आहे या गोलंदाजाची आणि तेच सध्या पाहायला मिळते. 3 बॉल टाकले, त्यामध्ये जर पाहिलं तर एकच धाव आय थिंक अद्यापर्यंत खर्च केल्या. 11 धाव फलकावर लागले गेल्यात. मिस आहे. फटका हवेमध्ये दूरवर आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न
आणि दुसरी धाव पाहता क्षणीच कंप्लीट झाल्या. चपलाई सध्या दोन्ही फलंदाजाची चांगली पाहायला मिळते, कारण की बाउन्स बराच मिळाला होता या बॉलला फिल्डरच्या हातामध्ये येण्यापूर्वीच दुसरी धावी कंप्लीट झाल्या. 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विकेट महत्वाची आहे शिरोडोन टीमला. विजय किंवा धीरज यांची. ओ नाही आहे, संयमी फटका डिक्लेअर झोन कडे बॉलला ढकललाय. एक धाव मिळाली जाते एका धावेच्या मदतीनं का होईना, परंतु विजयाच्या दिशेनं पोहोचण्याचा प्रयत्न. मार्ग जर पाहिला तर संयमाचा वापरलाय खरोशी टीमनं, आणि ज्या वेळेसला संयम जर बाळगला ना तर अगदी विजयी सहज संपन्न करू शकतात. आणि तेच खेळ सध्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा जर पाहिला तर 14 आणि 17 धावेंची गरज आहे ती विजयासाठी. बॉल पाहिलं तर 13 शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 17 धावेंची गरज आहे. एखादा टर्निंग पॉइंटचा षटक या मॅच मध्ये पूर्णपणे खेळ बिघडवू शकतोय. मिस झाल्यात धीरज. मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पाहिला तर अगदी ऑफ कटरचा वापर आता गोलंदाजांना केलाय. त्यामध्ये झाल्या डॉट धीरज आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला. जर देवेंद्र यांचा विचार केला ना तर टोटल 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. येत्या 2 गोलंदाजांकडे ती मजबूत स्थिती असेल या धावा रोखण्याची. जर पाहिलं तर सिंगल डबलच्या माध्यमातून ही धावा बऱ्याचशा खर्च झाल्यात. रोहित ठाकूर त्यांच्याकडे बॉल गेला होता, तिथे 3 धावा. आणि जर पाहिलं तर ऑफ साईडच्या दिशेनं विघ्नेश भोईर आणि जर पाहिलं तर आविष्कार कर्णेकर त्यांच्या दोघांच्याही मधून एक चौकार. त्या धावा थोड्याशा मागण्याच्या या मॅच मध्ये राहतील. अक्षय टकले त्यांच्याही हातातून डिक्लेअर. त्या धावा कुठेतरी जर पाहिला जर रोखल्या असताना तर अजून वेगळं चित्र रुद्र 11 शिरोडोन टीम साठी पाहायला मिळालं असतं. मॅच बॅलन्स आहे, 50-50 सामना. 12 बॉल आणि त्यामध्ये आता 17ची आवश्यकता आहे. गोलंदाज रोहित पवार. पहिलाच बॉल लोबा फुल टॉस, परंतु टॅप केलाय बॉलला दुर्वेश खारके. बॉलला तर फील्ड केलाय. सिंगल मिळती आहे आणि सिंगलच्या साह्याने धाव संख्या 15. 16ची आवश्यकता आहे विजयासाठी. एक जर षटकार आला तर सामना पूर्णपणे उपर होऊ शकतोय. तर सिंगल डबल आला तर अंतिम षटकामध्ये आणखीन अडचणी वाढतील. प्रयत्न आहेत मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा, परंतु थोडं जर पाहिलं ना तर धीरज आता इथून तेही मिस झाल्यात. डॉट बॉलची सांगता. तिसरं षटक पाहिलं तर रोहित पवार ज्यांच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते. पाठीमागे शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न दुर्वेश खारके. बॉलला तर फील्ड केलाय. सिंगल कंप्लीट आहे. धीरज आणि विजय यांचा दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तोही पाहिला तर अनसक्सेसफुल राहील. धावा इथून सिंगल मिळाली जाईल आणि टोटल जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावर. 15ची आवश्यकता आहे. एक मोठा फटका. शॉर्ट बॉल इनसाइड आउटला मारण्याचा प्रयत्न होता. नाहीये, ही धाव मिळाली जाणार नाहीये, कारण की एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला त्यानंतर थ्रो केला. ही धाव मात्र मिळाली जाणार नाहीये. 8 बॉल आणि 15 धावेंची गरज आहे. एखादा मोठा फटका आता शोधावा लागेल विजय किंवा धीरज या फलंदाजाला. ऑल ऑन द कार्पेट. सेट धावचा फटका देवेंद्र मुकादम. बॉल तर उडलाय. सेकंड धाव कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न राहील का? विजय तर पोहोचले होते अद्या क्रीजवर, परंतु धीरजनं क्रीज सोडली नाहीये. 2च धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवर. पहिलाच सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये हा व्होल्टेज मॅच सध्या पाहायला मिळते. ज्या वेळेला कमी धावसंख्येच्या मॅचेस होतात ना ते नेहमीच शेवटच्या बॉल पर्यंत जात असतात, परंतु हा सामना जाईल का शेवटच्या बॉल पर्यंत? पाहायला ना ऐकायला विसरू नका. स्लॉट मध्ये बॉल पाहावा लागेल. उंची जास्त, लांबी कमी आणि बॉल चाललाय आउट ऑफ द पार. रोहित पवार त्यांच्यावर केलाय वार. नंबर 6 आलाय षटकार. येणारे 6 बॉल आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 7 धावेंची गरज आहे. रोहित पवार यांचंही चांगलं षटक चाललं होतं,
परंतु अंतिमच्या बॉलवर पुढे बॉल ठेवण्याचा प्रयत्न होता, स्लॉट मध्ये मिळालाय आणि अगदी बॉललाही पाक योग्य ठिकाणी विजय या खेळाडूनं केलाय. आता 6 मध्ये 7 ची गरज आहे विजयासाठी. हाय व्होल्टेज सामना सध्या क्रांतीवीर चषकामध्ये तुम्ही पाहताय. अगदी रायगड जिल्हा आणि पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामधील ही शिरडोन नगरी आणि त्या शिरडोन नगरीमध्ये ही क्रांतीवीर ट्रॉफी मात्र तुम्हाला पाहायला मिळते. 4 दिवसांची स्पर्धा, परंतु पहिला सामना का प्रेक्षणीय लढत. रुद्र 11 शिरडोन संघ ही मॅच सोडण्यास नकारते आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर करोशी संघ ही मॅच सोडण्यास नकार सध्या देताना पाहायला मिळतील. कारण की का दूरवरचा प्रवास करून जर पाहिलं तर करोशी संघ शिरडोन नगरीमध्ये का दाखल झाले आहेत तेही त्यांना दाखवावं लागेल. सातत्याने याच मैदानावर प्रॅक्टिस करतात शिरडोन संघ. पहिलाच बॉल फुल टॉस. विघ्नेश भोईर आहे त्या ठिकाणी. बॉलला तर फील्ड केलाय. थ्रो चांगला झालाय. सिंगल. सामना अद्याप बरोबरीने सध्या सुटताना पाहायला मिळेल, कारण की आता 5 मध्ये 6 ची आवश्यकता. एक मोठा फटका. सामना जिंकू शकतात करोशी संघ, परंतु जेवढे डॉट बॉल येतील तेवढ्याच विजयाच्या अगदी पायथ्याशी पोहोचतील टीम रुद्र 11 शिरडोन. हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल सध्या. ओहो, गतीमध्ये परिवर्तन. संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळते. वेग किती आहे याला महत्व नाहीये, परंतु टप्पा किती अचूक आहे यालाही फार महत्व आहे. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये आणि अति गुणवंत आहे दुर्वेश खारगे या गोलंदाजाकडे. चांगल्या माइंडने सध्या गोलंदाजी करतो. 4 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. विजय आहे समोर. टॅप केल्या बॉलला. रोहित पवार मिस झाल्यात. बॅकअप दिलाय. तिथे 2 धावा मिळाल्या जातील. थ्रो खराब. तिसऱ्याचा प्रयत्न. काय खराब फिल्डिंग. थ्रो चांगला राहिला होता. दुर्वेश खारके थोडीशी घाई, आणि ते म्हटलं जातं ना, ती घाई संकटात नाही, आणि ते चित्र पाहायला मिळाले सध्या. बॉल आता शिल्लक राहिल्या 3 आणि त्यामध्ये आता विजयासाठी 3 धावेंची गरज आहे. काय कमालीचा सामना. 3 बॉल 3 धावेंची गरज. शिरडोन की खरोशी, खरोशी की शिरडोन. आता इथून प्रतीक्षा पाहावी लागेल या 3 बॉलवर विजयासाठी. काय कमालीची मॅच सध्या पाहायला मिळते प्रेक्षकांनाही. आणि क्रांतीवीर चषक आणि त्यामधील पहिला सामना फुल पैसा वसूल. जे घर बसल्या प्रेक्षक याही मॅचचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत. दुर्वेश खारके का मॅच काढतील? ओ नाहीये. बॉलला पाठवलाय सीमा रेषा बाहेर. धीरज देखील कितपर्यंत धीरज धरून राहतील. बॉलला पाठवलाय षटकारांसाठी आणि सामना जिंकलाय. पहिला डाव मध्ये खरोशी संघानं आणि परास्त केलाय घरच्याच मैदानावर रुद्र 11 शिरडोन संघाला. जर त्या 3 धावा वाचल्या असत्या तर आणखीन वेगळं चित्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं असतं, परंतु धीरज यांची कमालीची बॅटिंग राहिल्या आणि